चला मंडळी, आज आपण बनवूया करंजींचं सारण। थोडक्यात तळ कोकणात राजापूरपासून अगदी गोव्यापर्यंत हे करंजी हमखास बनवले जातात। इकडे रव्याचा वापर खूप कमी केला जाता आणि चण्याच्या पिठाचा वापर जास्त केला जाता। तर चला सांगते तुमका। ह्या साधारण 1 किलो चण्याचं पीठ म्हणजे चणे आणायचे, चांगले काळे डाग पडेपर्यंत अगदी खमंग भाजायचे आणि मग ते भरडून घरघंटीवरनं दळून आणायचे। 1 किलोच्या प्रमाणातली सांगते। 1 किलो चण्याच्या पिठाक जवळजवळ 1 किलो गूळ, चांगलो गूळ मिक्स करायचो आणि अगदी हातानं नाही जमलो तर मग मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचो। गुठळे रवाक द्यायचे नाही, असं चांगलं खसखशीत पीठ होऊ गया। ह्या झाला की हवी तर चाळण मारून घेतलात तरी हरकत नाही, परत गुठळे उरलेले मिक्सरला लावून बारीक करून घ्या। आता या 1 किलो गूळ आणि पिठाक जवळजवळ अर्धा किलो सुक्या खोबरा चांगला खमंग भाजायचा आणि मिक्सरला लावून त्याची बारीक पूड करून घ्यायची। ह्या मी सुक्या खोबरा फक्त हातान क्रश करून टाकते थोडासा, कारण काय खाताना दाताखाली येऊ काय तर त्याची मजा जरा एक वेगळी असता आणि त्या लागता पण खूप छान, म्हणून थोडासा फक्त हातान क्रश करून टाकलंय पूर्ण। आणि जवळजवळ पाव किलो पांढरे तीळ आणि पाव किलो काळे तीळ या सगळा चांगला मिसळून घ्यायचा। साठो पूर्ण मिक्स करून झालो ना की मग त्याच्यात जवळजवळ अर्धा जायफळ चांगला किसून घालायचा। जायफळाची मजा आणि वास काय वेगळोच। आणि जर तुमका 1 किलोच्या प्रमाणात बनवायचं असत ना तर तो जवळजवळ 1 किलो पीठ घेतलात ना तर तो साठो साधारण 2 किलोपर्यंत हमखास जाता, बाकी सगळा जिन्नस मिक्स केल्यानंतर। तर जायफळ किसून घ्यायचा आणि आता त्याच्यात वेलची पूड घालूया। जवळजवळ 4 ते 5 चमचे वेलची पूड घालूच्या आणि मग चांगला मिक्स करून ठेवायचा। आणि आठवणीन चवीपुरता अर्धो ते पाव चमचो मीठ घालायचा, कारण कोणत्याही गोड पदार्थात मीठ हवंच, त्याशिवाय त्याला चव